किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। सांगोला पोलिसांची दमदार कामगिरी। 3.30 लाखांच्या चोरीच्या शेळ्यांसह 24 तासात आरोपी जेरबंद। सांगोला पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत केवळ 24 तासाच्या चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे 3.30 लाखांचा मुद्देमाल शेळ्या हस्तगत करत आरोपीला अटक केली आहे। या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे स्थानिक पातळीवर कौतुक होत आहे। ही घटना दिनांक 18 जुलै 2025 रोजी सांगोला तालुक्यातील आचकदानी येथे घडली। येथील सलीमदादा मुजावर यांनी सांगोला पोलीस ठाण्यात 15 जुलै 2025 रोजी मंजूर मो नजीर शेख राहणार बिहार याच्यावर शेळी चोरी केल्याचा संशय व्यक्त करत तक्रार केली होती। आरोपी शेळ्यांना चारा चारण्यासाठी शेळ्यामधून घेऊन गेला, मात्र संध्याकाळी परत न आल्याने आणि त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याने चोरी केल्याचा ठाम संशय फिर्यादीस आला। त्यानुसार 16 जुलै रोजी रात्री 1 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा क्रमांक 582/2025 गुन्हा दाखल होताच सांगोला पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत सायबर शाखेच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केली आणि चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला। मोठ्या वयाच्या काळ्या, पांढऱ्या व लाल रंगाच्या शेळ्या 3 लाख, 5 काळ्या व पांढऱ्या रंगाची पाटर 15,000, एक पांढऱ्या रंगाचं बोकड 15,000, एकूण रक्कम 3,30,000 हा सर्व मुद्देमाल चोरीस गेला होता। या उल्लेखनीय कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कारवाई केली। कारवाईत पोलीस हवालदार बिपिनचंद्र ढेरे, पोलीस हवालदार नवनाथ माने, पोलीस शिपाई शाहजहान शेख, सायबर शाखा पोलीस हवालदार जुबेर तांबोळी आदींसह अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता। सांगोला पोलिसांची ही तत्पर, तांत्रिक व कौशल्यपूर्ण कारवाई नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली असून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम यशस्वी ठरली आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।